काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक होताच देशासह राज्यभरात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे तीव्र प्रतिसाद उमटलेत। शहरातील गांधी पुतळ्यासमोर रस्ता रोको करण्यात आलं। आमचे प्रतिनिधी अनवर आलम नूर जाफर यांनी आंदोलनस्थळी आढावा घेतलाय, पाहूयात। भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतचोरी केली असून निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी द्यावी या मागणीसाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली असून अटकेचा निषेध करण्यासाठी देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं असून चक्का जाम करत रस्ता रोको करून अटकेचा निषेध नोंदवण्यात आला। गांधींना आज अटक झालेली आहे, त्याचे पडसाद त्याचे राज्यभर उमटत आहेत। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे तीव्र निदर्शने होत आहेत। जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर सोबत आहेत। सर, प्रश्न विचारणाऱ्यालाच अटक झालेली आहे। हो, निश्चित आजकाल जी वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे, हुकुमशाही पद्धतीकडे सुरू आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्या सर्वांना, या देशातील नागरिकांना दिल्लीमध्ये आलेला आहे। सर, भाजपचा आमदार आणि खासदार चोर आहे का अशी लोकांची प्रश्न विचारतायत सगळीकडे, की बोगस वोटिंग करून ते सत्तेवर आलेले आहेत। कसं बघताय तुम्ही? भाजपची सरकार चोर आहे, महाराष्ट्राची पण सरकार चोर आहे आणि दिल्लीची पण सरकार चोर आहे। कारण यांनी वोट चोरी केलेली आहे। आमचे नेते राहुल गांधी यांना सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी पुरावा दिलेला आहे। म्हणून या महाराष्ट्र जनताची या भाजप सरकारने फसवणूक केलेली आहे। आम्ही लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आणि संविधानासाठी आज काँग्रेस रस्त्यावर आहे। शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही तीव्र आंदोलन करत आहे। शेकडो आमदार आणि खासदारांना आज डिटेन करण्यात आलेलं आहे। भाजपच्या कृतीकडे कसं बघताय तुम्ही? हुकुमशाही आहे ना, मोदीला हुकुमशाही करायची आहे ना देशामध्ये, लोकशाही राय द्यायचं नाही त्यांना। आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान लिहिलेलं आहे त्याला त्यांना तुडवायचं आहे, म्हणून हे सगळं चालू आहे यांचं। म्हणून तर ते सांगत होते 400 पार, अबकी बार 400 पार। 400 पार आले असते तर देशाचा नक्शा बदलला असता। राष्ट्रपतीकडे तुम्ही विनंती कराल का की सरकार हे करून बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी म्हणून? निश्चितच काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रपती महोदयांना विनंती करणार आहोत की जे घटनाबाह्य सरकार आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये मतांची चोरी करून आज या खुर्चीवर बसलंय, हे कुठेतरी जनतेचा विश्वास परत लोकशाहीवर असण्यासाठी हे सरकार त्वरित राष्ट्रपतींनी बरखास्त करावं अशी विनंती आम्ही राष्ट्रपती महोदयांना करत आहोत। काश्मीर ते कन्याकुमारी, पंजाब ते बंगाल पर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। ही थेट दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर मधली। मी अनवर आलम नूर जाफर, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।